नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक इंटरेस्टिंग पॉइंट बघणार आहोत. म्हणजे अनेक लोकांच्या मनात एक कन्फ्युजन असतो, कारण अनेक लोकांना असं वाटतं की एस-आय-पी आणि म्युच्युअल फंड हे दोन्ही वेगवेगळे इन्व्हेस्टमेंटचे पार्ट आहेत. अनेक लोकांना जे लोक आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी येतात ते आम्हाला सांगतात की आम्हाला एस-आय-पी करायचं आहे. आम्ही त्यांना जर रिपीट क्वेश्चन विचारला की तुम्हाला म्युच्युअल फंड बद्दल माहिती आहे का, तर ते डायरेक्टली नाही म्हणतात. म्हणजे अनेक लोकांना वाटतं एस-आय-पी हा इन्व्हेस्टमेंटचा पार्ट वेगळा आहे आणि म्युच्युअल फंड हा वेगळा आहे. हाच कन्फ्युजन दूर करण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे, खास तुमच्यासाठी. याच गोंधळात असेल तर खास व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, ज्यामध्ये एस-आय-पी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, जे तुम्ही मंथली बेसिसवरती, क्वार्टरली बेसिसवरती या वीकली बेसिसवरती त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. दुसरा म्हणजे लमसम इन्व्हेस्टमेंट. लमसम इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, ज्यामध्ये एकाच वेळी गुंतवणूक करता, मंथली बेसिसवरती करू नाही, एकाच वेळी म्हणजे लार्ज अमाऊंट तुम्ही एकाच वेळी इन्व्हेस्टमेंट करतात, त्याला लमसम अमाऊंट किंवा वन टाइम इन्व्हेस्टमेंट असंही म्हणतात. हे दोन पद्धतीने म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो. आणि म्युच्युअल फंड मध्ये एस-आय-पी ही द्वारे इन्व्हेस्टमेंट पण करू शकतो. जे नोकरदार वर्ग आहेत, ज्यांना म्हणजे मंथली बेसिसवरती सॅलरी येतो, तो एस-आय-पी थ्रू काही पर्सेंटेज त्या सॅलरी मधून इन्व्हेस्टमेंट करत असतो. पण जे व्यवसाय ज्यांचा बिझनेस असतो, जे शेतकरी वर्ग आहेत, त्यांना मंथली बेसिसवरती इन्व्हेस्टमेंट करणं पॉसिबल नसतं. ते वन टाइम इन्व्हेस्टमेंट करतात, त्यालाच आपण लमसम असं म्हणू शकतो. हे दोन वेगवेगळे हे आहेत. आणि आता आपण फक्त म्युच्युअल फंड मध्येच एस-आय-पी करू शकतो का, असं काही नाही. आपण स्टॉक्स मध्ये पण एस-आय-पी करू शकतो, त्याला आपण स्टॉक एस-आय-पी असं म्हणतो. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Please read all scheme-related documents carefully before investing.